ब्रेक के बाद एक बार फिर से स्वागत है आपका सी न्यूज भारत में। नासिक जिले के चांदवड शहर और आसपास के क्षेत्रों में बेमौसम बादल फटने जैसी तेज बारिश से भारी तबाही हुई है। शाम करीब 7 बजे शुरू हुई इस बारिश से दुकानों और घरों में पानी घुस गया, जिससे व्यवसायियों और स्थानीय लोगों को काफी नुकसान हुआ। वडबारे में एक मिट्टी का बांध फटने से पांगली नदी और तामती बांध में बाढ़ आ गई। इस बाढ़ से राहुल गांव में किसानों की फसलें, जानवर और बकरियां बह गई। क्षेत्र में बिजली के खंभे भी गिर गए, जिससे बिजली आपूर्ति बाधित हो गई है। पालक मंत्री दादा भुसे, जिला कलेक्टर जलद शर्मा और अन्य अधिकारियों ने मौके पर पहुंचकर नुकसान का जायजा लिया और प्रशासन को जल्द पंचनामा करने का आदेश दिया। चांदवड पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर कैलाश वाघ ने बाढ़ में फंसे नागरिकों को सुरक्षित निकालने में अहम भूमिका निभाई है। देखिए चांदवड से विशेष रिपोर्ट। संध्याकाळपासून जेव्हा मला हे माहीत पडलं की फक्त नाशिक तालुक्यामध्ये नाही, पूर्ण शहरामध्ये आणि बाकी जे तालुका आहे जसं की चांदवड आहे, बागलाण आहे, कलवण आहे, देवळा आहे, अशा प्रकारचे सर्व जागावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे, खूप वेगाने पडत आहे। मग आम्ही काल संध्याकाळपासून सर्व तहसीलदारांना ठेवला होता, सर्व प्रांत अधिकाऱ्यांना, आणि तेव्हापासूनच सूचना दिली होती। सर्वप्रथम तर रात्रीचा काळ होता की सर्वप्रथम आमच्या लक्ष राहणार आहे ह्या विषयावर की कोणताही व्यक्ती कोणाला जीवितहानी होऊ नये आणि त्यांना सर्वप्रथम तर तिथून शिफ्ट करून एक सुरक्षित जागावर शिफ्ट करायचे, त्यांचे राहण्याची व्यवस्था करायचे। दुसरा जे काम होता आमच्या, ज्याची ऑलरेडी कारवाई सुरू झालेली आहे, ते आहे किती नुकसान झालेलं आहे। आता जेव्हा सकाळ आली आणि त्याच्यानंतर पंचनामे करण्याची जे सूचना दिली होती त्याप्रमाणे काम तातडीने करणं सुरू आहे। म्हणजे किती नुकसान झालेलं आहे त्याच्या आम्हाला त्याच्यातून माहिती होईल। तिसरा जे आहे ते आहे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म आहे। शॉर्ट टर्म मध्ये आता जे पंचनामानुसार जे तात्काळ जे मदत करायची असेल ते कशा प्रकारे आता म्हणजे लवकर ते लवकर कसा काही तासामध्ये काही जे काही मदत होऊ शकते ते, पुढच्या काही दिवसामध्ये जे काही मदत होऊ शकते ते, आणि लॉंग टर्मसाठी जे असे काही भाग आहे ज्यामध्ये दरवर्षीच्या, जसं आमदार साहेबांनी सांगितलं की दरवर्षीच्या काही हे इश्यू आहे किंवा अशा प्रकारचा विषय आहे जे दरवर्षी असं सामना लोकांना करावा लागतो, तर त्या जागेवर कायमस्वरूपी काय लॉंग टर्मसाठी मेजर घेता येईल त्याबद्दल सुद्धा आम्ही आता चर्चा सुरू केलेली आहे। आणि सोबतच मी सूचना पण दिलेली आहे प्रशासनाला की ह्या लॉंग टर्म मेजरसाठी प्लॅन आहे ते आमच्याकडे ताबडतोब ते सादर करतील। धन्यवाद। चांदवड तालुक्यात मोठा अतिवृष्टी पाऊस झाला। चांदवड तालुक्यामध्ये काल बहुतांशी तालुक्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आहे। या पावसामुळं वडबारे परिसरातील तामटी बंधारा फुटला आणि त्याच्यामुळं राहुड बंधाऱ्यामध्ये पाण्याचा फ्लो अचानक वाढलेला होता आणि काही प्रमाणात राहुड बंधाऱ्यालाही धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती। पावसाचा जोर कमी झाल्यानंतर राहुड धरणातून पाणी बऱ्यापैकी आता वाहून गेलेलं आहे आणि धरणाचा धोका टळलेला आहे। त्या पाण्यामुळं परिसरातील राहुड परिसरातील आणि वडबारे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। काही शेतकऱ्यांचे जनावरं देखील यामध्ये वाहून गेलेले आहेत, तसेच मयत झाल्याचे निदर्शनास आले आहे। सर्व तालुक्यात जो काही पाऊस झालेला आहे त्याचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक या ग्रामस्तरीय यंत्रणेला दिलेल्या आहेत आणि त्यानुसार सर्व पंचनामे पुढील 2 दिवसामध्ये पूर्ण होतील याबाबत आम्ही दक्षता घेत आहोत। कुठल्या गावांना अतिवृष्टीचा फटका बसला, किती एकर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे? अतिवृष्टीचा फटका मुख्यतः राजदेरवाडी, वडबारे, राहुड, चांदवड, तिसगाव, परसूल या परिसरातील गावांना मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर मागच्या आठवड्यात देखील धोडांबे आणि कानमंडळे या पश्चिम भागात अतिवृष्टीचा फटका बसलेला होता। त्या ठिकाणचे पंचनामे आता पूर्ण होत आलेले आहेत। ते जवळपास 4000 हेक्टर क्षेत्रावर मागच्या आठवड्यात नुकसान होतं। आता प्राथमिक अंदाज अजून प्राप्त झालेला नाही आहे, तथापि नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं लक्षात येत आहे। शहरी भागातही काही नुकसान आहे? शहरी भागामध्ये ज्या लो लाईंग एरियातल्या झोपडपट्टी होत्या त्या ठिकाणी पावसाचं पाणी घरात शिरल्यामुळं नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। संसारोपयोगी साहित्याचं नगरपालिकेमार्फत मारुती मंदिर आणि अन्य ठिकाणी त्या नागरिकांची सोय करण्यात आली होती। साधारण 35 ते 40 कुटुंब आहेत आणि त्यांना योग्य त्या जीवनावश्यक गोष्टी आज आणि उद्यामध्ये पुरवल्या जातील। धन्यवाद। चांदवड शहर आणि परिसरामध्ये राऊडपासून तर नांदुरटेक असेल, वडबारा असेल, राजदेर असेल, खाली चिंचवा असेल, उमराणा असेल, तिकडं कापशी, भिलवाड
ह्या पट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि बऱ्याचशा घरांचं नुकसान, काही जनावरांचं नुकसान, बऱ्याचशा लोकांच्या व्यवसायाच्या ठिकाणांचं नुकसान. शहरामधला जो नाला आहे हा अत्यंत मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पूर्ण ओसांडून वाहिल्यामुळे तिथल्या पांचाळ वस्ती असेल, इकडं तळवाड्या रोडच्या ज्या वस्त्या असतील, इथले जवळजवळ 100 ते 200 कुटुंब हे आज विस्थापित झालेले आहेत. रात्री आदरणीय पालकमंत्री महोदय आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांची सर्व व्यवस्था बघण्यासाठी आलो होतो. आदरणीय पालकमंत्री महोदयांनी पण सर्व यंत्रणेला रात्री सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आज सकाळी कलेक्टर महोदय ह्या सर्व जे काही दुर्घटना झालेली आहे याची पाहणी त्यांनी स्वतः केलेली आहे आणि कलेक्टर महोदयांनी तहसील असतील किंवा आपले नगरपंचायत नगर परिषदेचे जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ सूचना केलेल्या आहेत की सर्व जे काही आज विस्थापित झालेले आहेत लोक, त्यांची तात्काळ राहण्याची, खाण्याची, त्यांचे सर्व कपडे लत्ते याची व्यवस्था आता करण्यात येणार आहे. म्हणजे ती रात्री पण झालेली आहे, पण पुढचे 5-7 दिवस या लोकांना ती व्यवस्था लागणार आहे. त्याचबरोबर त्यांचे जे काही कागदपत्र गहाळ झाले असतील, गृहोपयोगी वस्तू गहाळ झालेल्या असतील, कपडे लत्ते असतील, याची पण पूर्ण सुविधा तिथं करण्यात येईल. आणि याच्यात दूर हे जाऊन आपण या इथली जी पांचाळ वस्ती आहे यांना आपल्याला दुसरीकडे घरकुलं कुठं करून देता येतील, त्यांच्या याच्यामध्ये सोयी सुविधा कशा करता येतील, याच्यासाठी पण विशेष प्रस्ताव कलेक्टर महोदयांनी आपल्याला आश्वासित केलेला आहे की जेणेकरून दरवर्षी हा जो इथं अडचणीचा सामना सर्व इथल्या लोकांना करावा लागतो तो करण्याची गरज पडणार नाही. तिथला नाला जो आहे, ह्या नाल्याची मेजर अडचण असल्यामुळे तो नाल्याची पूर्ण साफसफाई आता तात्काळ सर्व यंत्रणा एकत्र लावून ती पूर्ण साफसफाई ही तात्काळ आता जी चालू आहे ती पूर्ण साफसफाई झाल्याशिवाय थांबणार नाहीये. आणि त्याचबरोबर जशा ज्या समस्या आपल्या नागरिकांच्या उपस्थित होतील त्याच्यासाठी प्रशासन आणि शासन हे सर्व ते तिथं मदत करण्यास कटिबद्ध आहेत. नासिक से सी न्यूज संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। चांदवड में हुई इस अप्रत्याशित बारिश ने किसानों और स्थानीय लोगों के जीवन को बुरी तरह प्रभावित किया है। प्रशासन ने जल्द से जल्द राहत कार्य शुरू करने का आदेश दिया है, लेकिन ये नुकसान लंबे समय तक लोगों की रोजमर्रा की जिंदगी को प्रभावित करेगा। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।